स्वप्न केव्हा मला साकार होणार याचकडे माझे लक्ष दे. पण अरे केव्हा मला माझं स्वप्न पूर्ण होणार याचकडे लक्ष वेधलेच खरे. पण हे माझे मनातले भाव सांगू तरी कुणाला? पुष्पवाटिकेच्या ठिकाणी ही आहे ती फुलं. या फुलांना माझे हितगुज सांगू पण काही का असेना माझ्या साऱ्या मैत्रिणी एकसारखे मला विचारत असू. अगं वारुणी, तू केव्हा मला लग्न करणार? आमचं साऱ्यांचं लग्न झालं अजून तू लग्न केलं नाहीस एकसारखं मला चिडवत असतात. पण माझ्या मनात असणारे विचार बाबांना कसं कथन करू काहीच कळत नाही. फुलांनी फुला हा आसमंत सारा. खरोखरच जसा या फुलाने आसमंत दुमदुमून गेलाय त्यांच्या सुगंधात एकसारखं नाहून गेलाय ना तशीच माझ्या मनातली स्वप्न सुद्धा एकसारखी मनाला गवसणी घालतात आणि एकसारखं काय वाटू लागलंय माहितीये का? मनी गुंफिते स्वप्नमाला माला ग मनी गुंफिते असंच माझ्या मनाला झालं. पण यांची वाट किती बरं पाहणार काहीच कळत नाही.
कुणीतरी चालण्याचा भास होऊ लागलाय. हा, अरे वारुणी, अरे बापरे. हो हो हो, हे मात्र खरंय. स्वप्नामध्ये जो मला आवाज येत होता, हाच आवाज एकसारखा माझ्या कानी पडत होता. नक्की अरे वारुणी, नक्कीच तेच आले असणार. असंच करायला. अरे बापरे. बापरे. हलके हलके जो दवा हलके हलके पाण्याच्या मधोमध फिरतो खेळता. हो हलके हलके जो दवा नारायण नारायण. अगं ए वारुणी, सारी गडबड झाली. अगं अगं काल असते. आता कसं तोंड टाकायचं ना. अगं महादरी, अगं आता का तोंडला बोलतेस? अरे बापरे. आता काही खरं नाही. म्हणजे तुझा स्वप्नभंग केला म्हणून अहो, पण तुम्ही केव्हा आला? स्वतःच्या स्वप्नातला राजकुमार समजून ज्यावेळी मला मिठी मारलीस ना, त्यावेळी या स्वप्नातून तुला बाहेर काढणं फार गरजेचं होतं आणि म्हणून मला मिठी मारली. आता तू मला आहेस ती कन्येप्रमाणे. अहो, आता तुझ्याजवळ वाईट नजरेनं माझ्यासारख्या ब्रह्मचाराने पाहणं हे योग्य नव्हे. म्हणून तुला तळ्यावर आणण्यासाठी सहज मुखावटे अंगाई गीत निघालं. पण काय ग वारुणी, काय? अगदी स्वप्न रंगवत होतीस. होय. कुणाबाबत? कसं सांगू तुम्हाला? कोण आहे कोण? कसं सांगावं काहीच कळत नाही. नाही, अहो, जमेल तसं सांग. पण पुरुष कोण आहे हे मात्र सांगू शकत नाही. पण एक मात्र तुम्हाला नक्की सांगू शकते. काय ते? अहो, मला ना रोज स्वप्न पडते आणि ती पहाटेची स्वप्न. स्वप्नामध्ये एक राजपुरुष येतो हा, आणि वचनाच्या अनाभाका मला देतो. नारायण नारायण. लग्न करे ते वारुणी तुझ्याशीच म्हणून. मग वारुणी चिंता करू नकोस. अगं तुझी स्वप्न अगदी लवकरात लवकर पूर्ण होणार काय आहे सांगताय? असं मला खरंच की वाटतंय. काय? होय, वारुणी चिंता करू नकोस. आपल्या मुखातून हे निघाले ते शब्द माझा आशीर्वाद आहे तुला. तुला पडलेली तुझ्या मनात असलेली सारी स्वप्न लवकरात लवकर याच देवलोकात परिपूर्ण होती.